केमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपी यासारख्या कॅन्सर ट्रीटमेंट्स आणि ॲडव्हान्स मेडिकल सायन्समुळे 50% जास्त कॅन्सर पेशंट्स संपूर्ण बरे होतात। पण या ट्रीटमेंट्समधून जाताना त्यांना अतिशय शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागतात। तसंच जवळच्या नातेवाईकांना आणि आजूबाजूच्यांना सुद्धा हा काळ अतिशय स्ट्रेसफुल असतो। काही वेळा तर आजाराच्या इंटेन्सिटीपेक्षाही कॅन्सर हे नाव ऐकूनच अर्ध अवसान गळून गेल्यासारखं होतं। मग या सिच्युएशन पासून मेंटल आणि इमोशनल बळ मिळवण्यासाठी, शारीरिक झीज भरून काढण्यासाठी, ट्रीटमेंट्समुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्स पासून बचाव करण्यासाठी आणि पुन्हा पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन यासारख्या उत्तम सपोर्टिव्ह आणि रिस्टोरेटिव्ह प्रॅक्टिसेस आहेत। तर मग कॅन्सर पासून मुक्त होऊन पुन्हा पूर्ववत नॉर्मल आयुष्य जगणे म्हणजेच फिनिक्स पक्षाप्रमाणे अग्निदिव्यातून बाहेर पडून आकाशात उंच भरारी घेण्यासारखंच नाही का?